सर्वांना कशा सर्वजण. आज आहे ना अजितदादांचा 13वा होता आणि 13व्या निमित्त सर्वजण जमले होते आणि त्यांनी 13वा केला. परंतु माननीय शरद पवार यांना शारीरिक त्रास जाणवू लागला आणि छातीमध्ये कफ जमा झाला, श्वास घ्यायला त्रास व्हायला लागला आणि त्यांना डॉक्टरांनी रुबी हॉलमध्ये ॲडमिट करून घेतलं. ॲडमिट केल्याच्या नंतर त्यांच्या डॉक्टर आहेत अभिजित लोढा यांनी सांगितलं की त्यांच्या काही टेस्ट केलेल्या आहेत, त्या टेस्ट आल्याच्या नंतरच आपण त्यांच्यावर इलाज चालू करू. तर असं आहे ना, घरात वय पण झालेलं आहे त्यांचं आणि एवढ्या 15 दिवसात शरीराला फार एक्झर्शन झालं, वेदना झाल्या, त्रास झाला आणि भेटीगाठी वाढल्या लोकांच्या मध्ये, नाही का, म्हणजे बसणं उठणं आलं. त्यामुळे शरीराला होतं माणसाच्या असं उतार वयामध्ये, नाही का, एक्झर्शन झाल्याने होतं. रोजचं रुटीन वेगळं असतं आणि ह्या 15 दिवसातलं रुटीन त्यांचं वेगळं होतं. त्यामुळं त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवलेलं आहे आणि आता डॉक्टर पुढचा इलाज त्यांचा करणार आहेत. माणसाच्या आयुष्यामध्ये ना उतार आणि चढ हे चालूच असतं. आजारपण, दुःख हे येतच असतं. प्रत्येकाचे दिवस सारखेच नसतात, हो की नाही. एवढी मोठ्या लता मंगेशकर होत्या, त्या एकदा अशाच म्हणाल्या की म्हणजे त्यांच्या बरोबरीचे लोक म्हणाले की एवढा मोठा महल सोडून माणूस हॉस्पिटलमधल्या एवढ्या एवढ्या खाटेवर झोपावं लागतं का? तर ती वेळच अशी असते, हो की नाही. माणसावर कधी काय वेळ येईल हे मात्र सांगता येत नाही. त्यामुळं आपले पाय नेहमी जमिनीला असावे, हो की नाही. कालांतराने माणसाच्या गरजा कमी होतात आणि तेवढं काही लागत नाही, हो की नाही. माणसाच्या शरीरात तरुणपणात खूप हवं असते आणि त्या हव्यासा पोटी माणूस ज्याने त्या गोष्टी कमवून बसतं, ज्याने त्या गोष्टी करत असतं, त्याची आपल्याला गरज पण नसते आपल्या आयुष्यामध्ये, हो की नाही. तर असो, ज्याची ज्याची इच्छा, ज्याचं ज्याचं वागण्याचे. कालांतराने माणसाला जसं जसं वय वाढत जातं तसं जसं जीवनाचा अर्थ उलगडत जातो आणि जीवन काय आहे ते कळत जातं, एवढं मात्र नक्की. आणि गरजा किती अपुऱ्या असतात आणि गरजा जितक्या कमी तितका पैसा पण कमी आणि तितकाच टेन्शन पण कमी असतं, ओके. धन्यवाद. तर असा आहे जीवनाचा अर्थ.